पुत्रेति तन्मयतया तर्वोऽभिनेदुस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। गौ माता की जय। सब संतन की जय। जय श्री राधेश्याम। ओम श्री परमात्मने नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। ऋषयोचुः सूत जीव समाभविर् यस्त्वं श्रावयसीह नाम कथा मनोहरा पुण्या व्यास शिष्य महामत्। सर्व पापहरं पुण्यं विष्णोश्चरितमद्भुतम् अवतार कथोपेतम् अस्माभिर्भक्ति तश्रुतं। शिवस्य चरितं दिव्यं भस्मरुद्राक्षयोस्तथा सेतिहासञ्च माहात्म्यं श्रुतं तव मुखाम्बुजा। परम मंगलमय परम पावन परात्पर अखिलेश्वरी राजराजेश्वरी आई भगवती दुर्गा मातेची वाङ्मयीन मूर्ती, गौ मातेची वाङ्मयीन मूर्ती, कात्यायनी मातेची वाङ्मयीन मूर्ती, श्रीमद्देवी भागवत कथामृताचं रसस्वादन करण्यासाठी आपण या पुण्यशील व्यासपीठावरती किंवा या असणाऱ्या दिव्य सभा मंडपामध्ये आपण उपस्थित झालेलो आहोत. सज्जनो, अशा ज्या दिव्य कथा असतात, या दिव्य कथा दिव्य प्रांगणामध्ये ज्यावेळी आपण याचं चिंतन करतो त्यावेळी आपल्या जीवनामध्ये दिव्यता प्राप्त होत असते. देव शब्दामध्ये दीव नावाचा धातू आहे आणि त्याचा अर्थ प्रकाश असा आहे. हा प्रकाश जर कोणता असेल तर हा ज्ञानाचा प्रकाश आहे. आणि म्हणून ज्ञाना देवा तू कैवल्यम इति शास्त्रेषु दिंडिमा. ज्ञानाशिवाय मनुष्याला ज्ञानेन मुक्तीर्न तुम मुंडनेन असं म्हटलेलं आहे. ज्ञानाने मनुष्याला मुक्ती प्राप्त होत असते. आणि म्हणून असं दिव्य तत्वज्ञान आपल्या जीवनामध्ये आत्मसात करण्यासाठी हे दिव्य तत्वज्ञान आपण आपल्या जीवनामध्ये त्याचं रसास्वादन करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आणि म्हणून ही कथा करत असताना ती दिव्यता आपल्या अंतःकरणामध्ये प्रकट झाली पाहिजे. त्या ज्ञानाची पिपासा, त्या ज्ञानाची जिज्ञासा आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे. सज्जन ध्यानात ठेवा. पुनर्वित्तम पुनर्धनम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्वं पुनर्लभ्यम न मनुष्य जन्म पुनः पुन्हा. बाकीच्या सर्व गोष्टी आपल्याला पुन्हा पुन्हा प्राप्त होतील आणि प्राप्त झालेल्या वस्तू ह्या आपल्या जीवनामध्ये अंतकालापर्यंत सुद्धा टिकतील का नाही सांगता येत नाही. धनानि भूमौ पश्वश्च गोष्ठी भार्या गृहद्वारी जनस्मशान देहश्चितायां परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीवयिताः.
धनाने भूमो पश्वश्य गोष्टे भार्या गृहद्वारी जनस्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एका. या ठिकाणी बँकेतलं धन हे बँकेमध्ये राहत असतं. गोठ्यामधले पशु गोठ्यामध्ये राहत असतात. आपली भार्या पत्नी दरवाजापर्यंत येते, जनस्मशानापर्यंत येतं. परंतु मानवी जीवनामध्ये आपण जे कर्म करतो ते कर्म आपल्या सोबत येत असतात. हीच कथा इतकी व्यापक आहे की या कथेमध्ये मला इतर कथा सांगायला वेळ नाही आणि म्हणून त्या कथांकडे मी जाणार नाही. परंतु त्याचा सिद्धांत काय आहे हा आपल्या गळी उतरावा. सज्जनो, ध्यानात ठेवा, या ठिकाणी या कथेचा विस्तार करत असताना गेली 4 वर्ष आपण या ठिकाणी श्रीमद देवी भागवत महापुराण ऐकतोय. यंदा सुद्धा ते पुराण सांगण्यासाठी मी अगोदरच सांगितलेलं होतं की यंदा मी कथा करत नाही. कारण का, एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन आयोजन करत असताना हा एक प्रचंड लोड माझ्यावरती या ठिकाणी झालेला आहे. करण्यासाठी मंडळी सर्व तत्पर आहेत, परंतु काय करायचं याचं मार्गदर्शन मात्र या ठिकाणी मंडळीची अपेक्षा असते आणि करणं ते उचित आहे. या दृष्टिकोनातून हा सर्व काही लोड या ठिकाणी प्रचंड लोड झालेला आहे. तरी परंतु आपल्या श्रोतृ वर्गाची असणारी इच्छा आणि म्हणून या ठिकाणी यंदाच्या वर्ष ही कथा करण्याचं मी या ठिकाणी ठरवलेलं आहे. याच्यामध्ये कधी कधी शरीर यंत्रणेवरती लोड येत असतो. प्रचंड त्या ठिकाणी कामाचा व्याप. भागवताचा, देवी भागवताचा हा श्लोक, या श्लोकामध्ये भगवतीचं महत्व प्रतिपादन करत असताना या जगतामध्ये जी उत्पत्ती रूप आहे, या जगतामध्ये जी पालन शक्ती आहे आणि जी संहार रूपाने रौद्र रूप आहे, त्या शक्तीला या ठिकाणी प्रणाम केलेला आहे. सज्जनो, तिचं वर्णन करतात. अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती,
जे वर्णन केलेलं आहे तेच वर्णन शांत ब्रह्म एकनाथ महाराज करतात. अनादी अंबिका भगवती या अभंगावरती मी 2 वेळेस चिंतन करून गेलेलो आहे. अनादी काय, अंबिका काय, भगवती काय, भगवान काय, भगवती काय, षडगुण ऐश्वर्य संपन्नता काय. ऐका, यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वस्ती जेथ म्हणून तो भगवंतो. भगवंत शब्द जो आहे त्याचं स्त्रीलिंगी रूप या ठिकाणी भगवती आहे. म्हणून षडगुण ऐश्वर्य संपन्न असणाऱ्या भगवान परमात्म्यामध्ये जे गुणवर्य रचलेले आहेत तेच आमच्या भगवतीमध्ये सुद्धा आहेत. असो, या ठिकाणी प्रथम श्लोकामध्ये या देवी भागवत महात्म्यामध्ये चिंतन केल्यानंतर काल या श्लोकाचं चिंतन परवाच्या दिवशी आपण करून गेलो. भगवान नारायणाला नमन केलेलं आहे. भगवान नरश्रेष्ठ नर राजाला या ठिकाणी नमन केलेलं आहे. देवी सरस्वती मातेला नमन केल्यानंतर, व्यासांना नमन केल्याच्या नंतर प्रसंग असा आहे की नैमिषारण्याची परम पावन भूमी आहे. सज्जनो, ध्यानात ठेवा, श्रीमद भागवतामध्ये नैमिषे, सूत, आसीन, अभिवाद्य, महामती या दृष्टिकोनातून श्रीमद भागवतामधला हा श्लोक आपल्या समोर जो उद्धृत केलेला आहे याच्यामध्ये सुद्धा वर्णन केलेलं नैमिषे, सोतम, आसीन त्या ठिकाणी नैमिषारण्याच्या परम पावन असणाऱ्या त्या पुण्य पावन भूमीमध्ये सूत महोदय आणि आपल्या व्यासपीठावरती विराजमान झालेले आहेत. तसंच हा जो नैमिषारण्याचा जो दिव्य प्रदेश आहे या दिव्य प्रदेशामध्ये 88 सहस्र ऋषी जे आहेत हे 88 सहस्र ऋषी तावत कालापासून तर आवत कालापर्यंत, आता सत्य कालापर्यंत सतत सत्संग करत आहे. सज्जनो, सत्संगाशिवाय जीवनामध्ये परिपूर्णता नाही. आज आपण परमपूजनीय श्री बाबाजींचे परमभक्त महात्माजी श्री महामंडलेश्वर श्री शांतिगिरीजी महाराज यांच्या परम पावन मुखामधून आपण महान दिव्य सत्संग या ठिकाणी ऐकला. महात्माजींनी अतिशय थोडं चिंतन या ठिकाणी मांडलं, परंतु मांडत असताना फार महत्वपूर्ण चिंतन आपल्या जीवनामध्ये आणि होणारी जी अमृत वर्षा आहे ती अमृत वर्षा आपल्या कानामध्ये घेतल्याच्या नंतर आणि त्या कानाच्या द्वारे श्रवण केल्याच्या नंतर त्याच्या अंतकरणामध्ये एक विशाल तरंग, विशाल भाव आणि त्या महात्म्याची असणारी तपश्चर्या, त्या तपश्चर्येनं तो आपल्या जीवनामध्ये तृप्त होत असतो. त्या शब्दाने तो जीवनामध्ये तृप्त होत असतो. म्हणून हा दिव्य जो सत्संग आहे या सत्संगाची फार मोठी महती जीवनामध्ये प्रतिपादित केलेले. म्हणून जीवनामध्ये आपण सतत सत्संग करत राहू. सज्जन, ध्यानात ठेवा, कराल विकाल कलिकालामध्ये आपण जर पाहिलं तर सत्संगाशिवाय तरणोपाय नाही. सत्संगाशिवाय तरणोपाय नाही या ठिकाणी. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये सत्संगती करावी. एक त्या ठिकाणचं असणारं गीत आहे, उत्तर प्रदेशामध्ये ते गायलं जातं. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, ओ संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी अच्छी बनेगी
या ठिकाणी सुंदर लाभलेले गजाननच आहेत त्या ठिकाणी, नाही का? चला, आपल्याकडे वेळ कमी आहे. संतन के संग लागरी तेरी अच्छी बनेगी. जीवनामध्ये सत्संगतीमध्ये या आपल्या जीवनाची जीवन नौका जी आहेत ना, ती जीवनाची जीवन नौका कराल का. दुपारी महात्माजींनी सांगितलं की आपण कोणत्या सागरामध्ये आहेत, आपण भवसागरामध्ये आहे. आणि अशा असणाऱ्या भवसागरामध्ये आपण आपल्या जीवनामध्ये जर पाहिलं ना, तर या असणाऱ्या सत्संगतीशिवाय जीवनामध्ये तरणोपाय नाही. संत समागमे, संत समागमे, संत समागमे धरावी आवाडी. संत समागमे, संत समागमे, संत समागमे धरावी आवाडी. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थ. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. सज्जनो, ध्यानात ठेवा, या असणाऱ्या नाशिवंत देहामध्ये जे काही अविनाशशील जे आहेत त्या तत्वापर्यंत जर जायचं असेल तर जीवनामध्ये सत्संगतीशिवाय तरणोपाय. परंतु मानवी जीवनाची ही शोकांतिका आहे की मनुष्य त्या सत्संगाकडे जात नाही. त्या सत्संगाकडे जाण्यासाठी आपल्या जीवनामध्ये तपश्चर्या लागते. त्या सत्संगाकडे जाण्यासाठी जीवनामध्ये पूर्वजन्मीचं पुण्य लागतं. याचं वर्णन आपण या ठिकाणी करून गेलेलो आहे. माणसं हा जो संसार आहे, या संसाराकडे सहज जातात, सहज खालरा धावे पाणी. परंतु याच्यामध्ये जे शाश्वत तत्व आहे तिकडे आपण जात नाही. मी एकदा प्रसंग सांगून गेलो की परभणी कॉलेजचे आमचे असणारे प्राचार्य रिटायर झाले ते रामदास महाराज, त्याने एक प्रसंग सांगितला की एक फॉरेनची महिला आपल्या या भारत देशामध्ये या ठिकाणी आली. अर्थात आध्यात्मिक चिंतनासाठी ती आली. पहा, फॉरेन मधली, मला वाटतं ती जर्मनीची महिला होती आणि आपल्या भारत देशामध्ये या ठिकाणी आली. कशासाठी? आध्यात्मिक चिंतनासाठी आहे. सज्जनो, इतरत्र सर्व प्रकारच्या गोष्टी आहेत, परंतु मुक्तीसाठी जर या ठिकाणी देश जर असेल तर तो फक्त केवळ आणि केवळ भारत देश आहे. सज्जनो, ध्यानात ठेवा, मुक्ती जीवनात जर प्राप्त करायची असेल तर भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. सज्जनो, या भरतखंडामध्ये हा नरदेह प्राप्त झाल्याशिवाय आपल्याला मुक्तीची प्राप्तता होऊ शकत नाही. आणि म्हणून अनेक असणारे जगाच्या पाठीवरती असणारे अनेक राष्ट्र, परंतु सर्व राष्ट्र या भारत देशाची अपेक्षा करतात ते मुक्तीसाठी. आणि म्हणून तिसरी, भारतामधील असणारं आध्यात्मिक तत्वज्ञान आत्मसात करण्यासाठी या भारत देशामध्ये आली. आणि त्या ठिकाणी असणारे सर्व हायफाय लोक होते. त्या हायफाय लोकांमध्ये अर्थात या ठिकाणी आल्यानंतर त्या असणाऱ्या स्त्रीला जर आदान प्रदान करायचं असेल तर जे इंग्लिश बोलणारे असतील त्यांच्या साहित्यामध्ये ते आदान प्रदान करू शकते. आणि म्हणून ती आली. आल्यानंतर त्या ठिकाणी आमचे रामदासी महाराज ते कॉलेजचे प्राचार्य आणि त्यांचे असणारे सहसाथीदार
एक दिवस चर्चा करत असताना त्यांची इंग्लिशमध्ये चर्चा चाललेली होती. हरिपाठावरती चर्चा निघाली. त्या स्त्रीला जिज्ञासा जागृत झाली त्या ठिकाणी. आणि मग आपले माणसं आपल्या भारत देशामधले त्या ठिकाणी हरिपाठ म्हणायचे, हरिपाठ. आणि मग ती बाई सुद्धा, तिला वाटलं हरिपाठ, पण तिच्या दृष्टिकोनातून तिला तो शब्द जमेना. ती हरिपथी म्हणायची. त्या हे म्हणायचे हरिपाठ, ती म्हणायची हरिपथी. मग त्यावेळी त्या ठिकाणी आपले भारत देशातली मंडळी म्हणतात हरिपाठ, ती म्हणायची हरिपथी. बाकीचे म्हणायचे ओ नो 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 हरिपथी, हरिपाठ, नाही का. त्यावेळेस ते रामदासी असणारे आमचे महाराज कॉलेजचे प्राचार्य होते. ते म्हटले यस इज करेक्ट, इट इज ए पॅथी. त्यांनी सांगितलं बरोबर आहे, ती जी म्हणते ना ते बरोबर आहे, इट इज ए पॅथी. देर आर टू काइंड्स ऑफ पॅथी. वन ऑफ देम इज होमिओपॅथी and another one is allopathy, but there is also third pathy and it's called haripathy. According to me, it is a real and perfect pathy, but we are do not drink this pathy. Why? Because we are suffering in bad and danger diseases is cause world disease. पहा ध्यानात ठेवा, जीवनामध्ये खरी पॅथी जर कोणती असेल तर तिचं नाव आहे हरिपॅथी, नाही का. हरिपाठ ही जीवनामधली खरी पॅथी आहे. पण आपण ती त्या ठिकाणी पेत नाही. का पेत नाहीत? कारण का आपण एका फार महान अशा आणि जीवनामधल्या रोगाच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी पदार्पण करतोय. कोणता रोग आहे? त्याला म्हणतात भवरोग. आणि असा असणारा जो भवरोग आहे, या भवरोगाचा परिणाम आपल्या जीवनात आपला विनाश आहे. याच्या बाहेर जर पडायचं असेल तर त्याच्यासाठी एकच तरुण उपाय आहे. संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी सुधरेगी. याच्यासाठी आपण आपल्या जीवनात संत संगतीमध्ये या. पहा, पूर्वीच्या कालखंडामध्ये 88 सहस्र ऋषींनी आपल्या जीवनामध्ये विचार केला की पुढे कराल विक्राल कलिकाल येणार आहे. आणि अशा असणाऱ्या कराल विक्राल कलिकालामध्ये जर समजा यदा कदाचित ऋषीमुनींना जीवन जगायचं तर आपण आपल्या जीवनामध्ये काय करावं? तर नित्य आपण आपल्या जीवनामध्ये सत्संग करावा. आणि म्हणून हे सर्वजण भगवान ब्रह्मदेवाकडे जात आहेत. ब्रह्मदेवापुढे आपली असणारी कैफियत त्यांनी म्हणली. कारण का कालाचा ओघ त्या ठिकाणी बदलतोय. कृते ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मकै द्वापारे परिचर्यानाम कलौ तद हरिकीर्तनात. काळ बदलला की साधना जीवनामध्ये बदलते, परंतु संत संगत संत महात्म्यांच्या जीवनामध्ये त्यांची साधना कधी बदलत नाही. ते ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत असतात. आणि म्हणून या दृष्टिकोनातून तरी परंतु या कराल विक्राल कलिकालाचा परिणाम या जगतावरती होत असतो. म्हणून या कराल विक्राल कलिकालामध्ये जीवन जगण्यासाठी आम्ही काय करावं, ही साधना घेण्यासाठी हे सर्व असणारे ऋषीमुनी ब्रह्मदेवाकडे जातात. ब्रह्मदेवाने त्यांना एक मनोमय चक्र दिलं आणि ते मनोमय चक्र त्या ठिकाणी दिल्याच्या नंतर सांगितलं, जा या मनोमय चक्राची आरी ज्या ठिकाणी गळून पडेल समजावं ते पुण्य पावन क्षेत्र आहे. आणि त्या ठिकाणी तुम्ही जर जीवनामध्ये सत्संग जर केला तर कराल विक्राल कलिकालाचा परिणाम तुमच्यावरती कुठल्याही प्रकारे होणार नाही. आणि म्हणून ते दिव्य चक्र निघाल्याच्या नंतर सर्व ऋषी मुनी त्या दिव्य चक्राच्या पाठीमागे निघतात आणि त्या असणाऱ्या दिव्य चक्राची आरी ज्या ठिकाणी गळून पडली तेच परम पावन क्षेत्र म्हणजे नैमिषारण्य क्षेत्र आहे. सज्जनो, नैमिषारण्य फार सुंदर आहे. माझ्या जीवनामध्ये माझं सद्भाग्य की त्या नैमिषारण्यामध्ये मला कथा करण्याचा योग आला. ज्या व्यासपीठावरती बसून परमपूजन श्री मुरारी बापूजींनी कथा केली, ज्या व्यासपीठावरती बसल्यानंतर आमचे असणारे अनेक थोर पुरुष संत पुरुष डोंगरेजी महाराज यांना कथा करण्याचा योग आला, त्याच व्यासपीठावरती बसून मला सुद्धा कथा करण्याचा योग आला. सज्जनो, ध्यानात ठेवा, आमच्या बरोबर आमचे अक्षय महाराज वगैरे सर्व मंडळी होती त्या ठिकाणी. अतिशय आनंद लुटला आम्ही त्या प्रांतामध्ये कथा करत असताना.
आपल्याला पण पाठीमागे अशी दिव्य कथा करण्यासाठी नैमिषारण्यात त्या ठिकाणी जायचं होतं. पुढे भगवंताने जर ठरवलं तर नैमिषारण्यात सुद्धा त्या ठिकाणी कथा होऊ शकते. आपली गौमाता आपल्याला कुठे त्या ठिकाणी पोहोचू शकते. असो नैमिषारण्याचा फार दिव्य प्रदेश आहे आणि या संत महात्म्याने या ऋषीमुनींनी पाहिलेलं आहे की आपल्याला सत्संग करायचा आहे. ब्रह्मदेवाच्या आज्ञेनं ही सर्व मंडळी त्या ठिकाणी येतात आणि अशा असणाऱ्या नैमिष अरण्यामध्ये त्या ठिकाणी हे जे सनकादिक ऋषी मुनी आहेत नैमिष अरण्यामध्ये 88 सहस्र ऋषी एकत्रित आलेले आहेत. आणि अशा एकत्रित आलेल्या ऋषींमध्ये जे सत्संग करण्यासाठी पहा ध्यानात ठेवा. आपल्या जीवनामध्ये आपण कथा कीर्तन भरपूर ऐकतो, परंतु त्या कथा कीर्तनाचा परिणाम आपल्या जीवनामध्ये का होत नाही याचं कारण असं आहे की कथा कीर्तन प्रवचन करणारे यांच्या जीवनामध्ये अर्थात आमच्या जीवनामध्ये अधिकार राहिलेला नाही. ध्यानात कथा जर ऐकायची असेल हरिदासा मुखी हरिकथा श्रवण हरिदासा मुखी हरिकथा श्रवण इतरत्र गेल्यानंतर पाप होणार नाही. ध्यानात ठेवा. तुम्ही सत्संग जो ऐकतात ना सत्संगामध्ये कधी पाप होणार नाही. आता त्याच्यात घडतं ते कसं घडतं दुपारी महात्माजींनी काही आपल्याला त्याचा अशी त्याची नांदी ते करून गेले, मला तो सांगायचं नाही. पण परमार्थ हा असा आहे की ज्याच्यातलं काहीच वाया जात नाही आणि संसार हा असा आहे की ज्याच्यातलं काहीच उपयोगी येत नाही. दोन्हीमधली त्या ठिकाणची कंपॅरिझन आहे. सज्जनो ध्यानात ठेवा, परमार्थ करत असताना कोणत्याही स्थितीमध्ये आपण परमार्थ जरी केला तरी तो वाया जात नाही. फक्त काही ठिकाणी आपल्याला धाक दाखवलेला आहे. तो कशासाठी हा विस्तृत चिंतनाचा भाग आहे. पण महत्वाची भूमिका अशी आहे की आपल्या जीवनामध्ये विशेष पुण्य जर प्राप्त करायचं असेल तर तेथे पुण्य विशेषता कुठे? हरिदासामुखी हरिकथा श्रवण. सज्जनो ध्यानात ठेवा, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये मेलेलं मूल जिवंत झालं. का? कारण जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायांच्या जीवनामधलं असणार पुण्य. जगद्गुरु तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये मेलेलं मूल जिवंत होतं आणि आमच्या कथेमध्ये जागे असलेले झोपी जातात.
कशामुळे? कारण का पुण्याचा अभाव आहे आमच्याकडे पुण्याचा अभाव आहे. सजन ध्यानात ठेवा, कथेमध्ये निद्रा आणि सूत जे महोदय विराजमान झालेले आहेत याची पूर्वपीठिका या ठिकाणी सांगण्याची गरज नाही, कारण श्रीमद देवी भागवताची ही आपली 5वी कथा आहे. पुढे जातो. ऋषे उचुः सूत जीव समाबुद्धिर यस्त्वं श्रावयसीहनाः कथा. त्याने विचार, हे महाबुद्धिमान व्यास शिष्या, तू आम्हाला नेहमीच मनोहर आणि पुण्यकारक अशा पद्धतीच्या कथा सांगतोस आणि म्हणून प्रदीर्घ काळापर्यंत आयुष्य तुला लाभो. सजग ध्यानात ठेवा, या असणाऱ्या श्लोकाचं भाषांतर करत असताना ही एकेरी भाषा तुम्हाला वाटते. ही एकेरी भाषा तुम्हाला का वाटते? याचं कारण असं आहे की जे सूत महोदय व्यासपीठावरती विराजमान झालेले आहेत, त्यांची आयु मर्यादा, त्यांचं असणारं त्या ठिकाणचं जे आयुष्य आहे किंवा त्यांचं जे वय आहे ते अत्यंत कमी आहे. परंतु समोर जे बसलेले आहेत त्यांनी लाखो वर्ष, हजारो वर्ष, हजारो दिव्य वर्ष आपल्या जीवनामध्ये तपश्चर्या केलेली आहे. परंतु असं असताना सुद्धा त्या ठिकाणी जो वक्ता आहे तो वक्ता धनवृद्धा, बलवृद्धा, आयुर्वृद्धा तथैव च ते सर्वेपि ज्ञानबुद्धाश्च किंकिरा शिष्य किंकराः. सजनो, इतर जे आहे, कोणी धनाने श्रीमंत असेल, कोणी बलाने श्रीमंत असेल, कोणी आयुष्याने मोठा असेल, परंतु ते सर्वेपि ज्ञानबुद्धाश्च किंकिरा शिष्य किंकराः. ध्यानात ठेवा, जो ज्ञानवृद्ध व्यक्ती आहे त्याच्या तुलनेमध्ये धनाने बुद्ध असेल, तो धनाने श्रीमंत असेल, परंतु तो मोठा असून सुद्धा छोटा आहे. एखादा वयाने मोठा असेल, तो मोठा जरी असेल, आणि एखादा ज्ञानी मनुष्य वयाने छोटा असेल, परंतु तरी सुद्धा तो त्याच्यापेक्षा मोठा आहे. एखादा कोणी त्या ठिकाणी आपल्या असणाऱ्या बलाने श्रेष्ठ असेल आणि ज्ञानी मनुष्य बलाने कमी असेल, परंतु तरी सुद्धा तो त्याच्यापेक्षा काय आहे? मोठा आहे. सजनो, ध्यानात ठेवा, या ठिकाणी संत महात्म्यांच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर काय होतं? जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायांकडे दुष्काळ वाटीला द्रव्य नेला मान, एक स्त्री अन्न करता मिळेल. ध्यानात, हे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायांचं जीवन. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे आमच्या असणाऱ्या जगद्गुरु तुकोबरायांकडे येतात. महाराज काय पाहिजे? नाही, तुकोबरांचा दिवट्या छत्ती घोडे, की एखाद्या मनुष्याला एखाद्या गोष्टीची गरज असते, परंतु लोक लज्जा भयास्तव यांना संत म्हणतात म्हणून कदाचित ते नाकारत असतील. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकोबरायांची परीक्षा पाहायची ठरवली. त्या असणाऱ्या भंडारा डोंगरावरती जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय आणि त्या दिवशी भजनासाठी निघाले. राजांनी पाहिलेले जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय आणि भजनासाठी भंडाऱ्याच्या दिशेनं जात आहे. राजे गेले आणि गेल्यानंतर ज्या शिळेवरती बसून जगद्गुरु तुकोबराय भजन करायचे त्या शिळेवरती राजांनी आपल्या आसनाला तो नजराणा अतिशय आणि त्या ठिकाणी किमतीवान मौल्यवान हिरे माणिक मोती आणि ती धनसंपत्ती त्या ठिकाणी ठेवलेली. कोणत्या शिळेवरती? ज्या शिळेवरती बसून जगद्गुरु तुकोबराय भजन करतात. आमचे जगद्गुरु तुकोबराय त्या ठिकाणी आले. राजे पाहतायत की आता जगद्गुरु तुकोबराय काय करतायत. झाडाच्या आड लपलेले जगद्गुरु तुकोबराय आले
आल्यानंतर त्यांची दृष्टी त्या शिळेकडे गेली. पाहिलं तर त्या शिळेवरती हिरे, माणिक, मोती, पाचू, सर्व प्रकारचे दिव्य रत्न, सोनं त्या ठिकाणी पडलेले. जगद्गुरु तुकोबरायांनी त्या शिळेकडे पाहिलं आणि जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय अतिशय क्रोधायमान झाले. आणि क्रोधायमान झालेले जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायांचं शरीर त्या क्रोधाने थरकाप करू लागलेले. आणि त्या ठिकाणी त्या शिळेशी संभाषण करतायत. हे शिळे, हे बघ, तुझ्यावरती बसून मी आतापर्यंत भजन केलं आणि त्या भजनाचा परिणाम हा व्हावा की या धनसंपत्तीची स्वीकृती तू करावी. हे बघ, या धनसंपत्तीची स्वीकृती तू केलेली आहे, तुला विटाळ झालेला आहे, म्हणून जा, मी तुझा त्याग करतो आहे. सज्जनो, ध्यानात ठेवा, शिळेने ते शब्द ऐकले, एका दगडाने ते शब्द ऐकले, एका पाषाणाने ते शब्द ऐकले आणि ती शिळा थर 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 कापायला लागली. शिळेमधून आवाज आला, महाराज, खरं आहे, तुम्ही जर बसून माझ्यावरती बसून जर हे भजन केलं असेल तर मी ही द्रव्याची स्वीकृती करायला नको होती, परंतु मी जड आहे, मी अचेतन आहे आणि म्हणून माझ्याकडून चूक झाली. पण महाराज, माझा त्याग करू नका, माझा त्याग तुम्ही करू नका. जर तुम्हाला वाटत असेल ही शिळा विटंबलेली आहे, हिला विटाळ झालेला आहे, तर मी आता जाऊन इंद्रायणीमध्ये स्नान करून येते, परंतु महाराज, माझा त्याग करू नका. सज्जनो, पाषाणाची शिळा आणि त्या ठिकाणी निघाली. इंद्रायणीवरती तिने स्नान केलं आणि तिने पुन्हा त्या ठिकाणी आल्यानंतर सांगितलं, महाराज, आता मी पवित्र झालेले आहे, मनाने मी त्या ठिकाणी स्वच्छ झालेले आहे, आता माझा त्याग करा. सज्जनो, ज्या जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायांच्या जीवनामध्ये त्यांच्या असणारा भजनाचा परिणाम एका पाषाणावरती व्हावा, त्या जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायांच्या जीवनामध्ये आपण जर पाहिलं तर ते जगद्गुरु तुकोबराय मोठे की छत्रपती शिवाजी महाराज मोठे? कोण मोठं त्या ठिकाणी? तुकाराम महाराज मोठे. कारण का? एक राजा, एक शिवछत्रपती ज्यांच्यावरती त्या ठिकाणी असणारं छत्र धरलं जातं, असे राजे आमच्या जगद्गुरु तुकोबरायांना शरण येतात. याचा अर्थ असा आहे की संत महात्म्यांची जी स्थिती आहे ती अतिशय उच्च आहे. म्हणून धन वृद्धा, बलवृद्धा, आयुर्वृद्धा तथैव च ते सर्वेपि ज्ञान वृद्धाश्च किंकिरा शिष्य किंकरा. हे मोठे असतील परंतु ते मात्र ज्ञानी असणाऱ्या महात्म्यापेक्षा कनिष्ठ आहेत. आणि म्हणून सूतजींचं वय जरी कमी आहे तरी सूतजी त्या परमपावन आसनावरती विराजमान झालेले आहेत. आणि 88 सहस्र ऋषी वयाने जरी मोठे आहेत तरी ते सर्व समोर बसलेले आहेत त्या ठिकाणी. म्हणून वयाने मोठे आहेत आणि सूतजींना आवडणार नाही, त्यांना कावो आवो केलेला. ध्यानात ठेवा, संत महात्म्यांच्या बाबतीमध्ये येता येता आमच्या अण्णा महाराजांनी प्रसंग सांगितला. त्यांना त्या दिवशी मला जायला वेळ नव्हता म्हणून फुटाणे माऊलींना आणण्यासाठी मी त्यांना निलेश महाराजांना पाठवलं. येता येता हे सर्व आमच्या फुटाणे माऊलींना माऊली माऊली म्हणायचे नाही. ते म्हटले, अरे मला माऊली म्हणू नका, मला लहानू म्हणा, लहानू, नाही का? काय मोठेपणे या महात्म्यांचं. चातुर्य लपवी महत्व हरवी, पिसे पण मिरवी आवडोनी, वाचस्पतीचे निपाडे, सर्वज्ञतात की जोडे, तरी वेळेवी माझे दडे मने मेघे. शहाणे माणसं आपलं चातुर्य लपवत असतात. शहाणे माणसं आपण आपल्या जीवनामध्ये आपलं असणारं मोठेपण गुंडाळून ठेवत असतात आणि नम्रता जगतामध्ये धारण करत असतात. नम्रतेनं काय होतं? नम्रतेनं जीवनामध्ये या विश्वाचा असणारा मालक हा चाकर होत असतो. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. अरे अनंताला या हृदयामध्ये साठवण्याचं स्थान जर काय असेल, साठवण्याची साधना जर काय असेल ती ती नम्रता. काही माणसांकडे त्या ठिकाणी विद्या अल्प परी गर्व शिरोमणी असतं, थोडं पण जास्त दाखवण्याचा परिणाम असतो. आणि ज्याच्याकडे जास्त आहे तो मात्र कधी दाखवत नाही. फळलिया तरुची शाखा सहजे भूमीशी उतरे. कोणतं झाड वागतं सज्जनो? जे झाड
फळांनी आणि फुलांनी भरलेले ते झाड वाकत असतं आणि ज्या झाडाला फुलं नसतात ते झाड ताट उभं राहत असत. ध्यानात. आणि तोच या जगतामध्ये टिकू शकतो की जो नम्र होत असतो, जो नम्र होत असतो. जगद्गुरु तुकोबारा सांगतात, महापुरे झाडे जाती येथे लव्हाळे वाचते. का बरं महापुरामध्ये झाडं जातात आणि का त्या ठिकाणी लव्हाळे वाचतात? याचं कारण असं आहे की पाण्याचा फोर्स आला की ते लव्हाळे असे उभे असलेले असे होतात. पाण्याचा फोर्स निघून गेला की ते पुन्हा ताट उभे राहतात, नाही का? पहा, पाणी वेगाने आलं की खाली वाकायचं आणि पाणी निघून गेलं की पुन्हा त्या ठिकाणी टवटवीत होऊन उभे राहतात. झाड ताट राहत आणि ताटपणा संतांच्या जवळ चालत नाहीत, तसं पाण्याच्या पुढे झाडाचा ताटपणा चालत नाही. ते पाणी मोठमोठे असणारे वृक्ष त्यांना काय करतं, समुद्रापर्यंत घेऊन जातं त्या ठिकाणी. कारण का? ते ताट राहतात. तुम्ही पहा, ज्याच्यामध्ये कठोरपणा आहे आणि ज्याच्यामध्ये नम्रता आहे, दोन्हीमधला बदल तुम्हाला सांगतो. आपल्या जीवनामध्ये दात आणि जीभ यांचं उदाहरण सांगते. दात कडक आहेत का जीभ कडक आहेत? दात कडक आहे. जीभ कशी आहे त्या ठिकाणी? त्या ठिकाणची मऊ आहे. मग जन्माला आल्यानंतर आपण जर पाहिलं तर जन्माला आल्या आल्या दात येतात का अगोदर जीभ येते? मला वाटतं जन्माला आल्यानंतर अगोदर जीभ असते, नाही का? दात नंतर येतात. आता पहा, पुढे त्या दातांच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर हळूहळू हळूहळू ती दंताळवाडी काय होत असते त्या ठिकाणी? ओस होत असते. आपल्या असणाऱ्या राघवेश्वरानंदजींनी चिंतन सांगितलं ना तुम्हाला की असणाऱ्या यमाच्या काही घंटा वाजत असतात, नाही का? यमाच्या काही घंटा वाजत असतात. मग त्याच्यामध्ये डोक्याचे केस पांढरे होणं, त्यांनी वेगळ्या भाषेत सांगितलं, मी वेगळ्या भाषेत सांगतो या ठिकाणी. डोक्याचे केस पांढरे होणं ही पहिली घंटा आहे, घंटी आहे त्या ठिकाणी, मृत्यूची घंटी. त्याच्यानंतर कानाला ऐकू न येणं ही मृत्यूची दुसरी घंटी आहे. त्या ठिकाणी दात पडणं ही मृत्यूची काय आहे? तिसरी घंटी आहे त्या ठिकाणी. कंबर वाकडं होणं मृत्यूची चौथी घंटी आहे. पण या सगळ्या घंट्या जर आपण ऐकल्या नाही तर शेवटी नारो शंकराचा घंटा वाजत असतो, राम बोलो भाई राम बोलो, नाही? मग मला वाटतं तो घंटा वाजायच्या आतमध्ये आपण आपल्या जीवनामध्ये या ज्या घंट्या सांगतायत ना आपल्याला, त्या आपण त्याचा मेसेज ऐकून घेण्याचा प्रयत्न करा. सज्जनो, खऱ्या अर्थाने आमच्या जीवनामध्ये लहानपणापासून मी माझ्या जीवनामध्ये सत्संग करतोय आणि लहानपणापासून मला संत महात्म्यांच्या सत्संगतीची खूप आवड आहे आणि त्याचा परिणाम आज जो मी काही जो आहे तो केवळ फक्त संत महात्म्यांमुळे. सज्जन, ध्यानात, कितीतरी वेळेस असं अंतःकरणामध्ये येतं की बस सर्व संग परित्याग करावा आणि एकांतामध्ये जावं. पण एकांत शब्दाची व्याख्या सुद्धा मला नर्मदा परिक्रमेमध्ये त्या ठिकाणी कळाली की एकांत कशाला म्हणतात. त्या खतडगावला एक महात्मा होते, मी पायी परिक्रमा करत होतो आणि त्या महात्म्याला मी त्या ठिकाणी सांगितलं, म्हटलं महाराज देखो कितनी अच्छी स्थिति यहाँ, माया यहाँ से कलकल कलकल बहती है और देखो ये वृक्ष लता यहाँ बहुत ही अच्छी तरीके से यहाँ खड़ी है. तर मी त्यांना सांगितलं त्या ठिकाणी, महाराज जी यहाँ कितना एकांत है. महाराजींनी त्या ठिकाणी सांगितलं, बाळा याला एकांत म्हणायचं नाही, त्या ठिकाणी याला एकांत म्हणायचं नाही. हे आपल्याला एकांतप्रद वाटतं, परंतु एकांत त्याला साध्य होतो की ज्याने मनावरती त्या ठिकाणी काबू केलेलं, नियंत्रण केलेलं. काही माणसं त्या ठिकाणी दिसतात एकांतात, परंतु त्यांचे इतके लोकांतात दुसरे कोणीही नाही. आणि काही माणसं दिसतात लोकांतात, परंतु त्यांच्या इतके एकांती कोणी नाही. आज खऱ्या अर्थाने या व्यासपीठावरती बसलेले आमचे हे महात्मा आहे. सज्जनो, काय गौमातेची कृपा आहे. त्यांना तोंडावरती वर्णन आवडत नाही, परंतु चातुर्य लखवे महत् हारवी पिसे पण मेरवी आवडोनी. आमचे जनार्दनजी धनाठ्याव घरची फार मोठी शेतीवाडी इस्टेट आहे, पण सर्व सोडून ते देहू गावामध्ये त्या ठिकाणी राहत आहेत.
आता मात्र त्या ठिकाणी त्यांनी भगव वस्त्र परिधान केलं. ही विभूती आणि आम्ही दोघे जण एके ठिकाणी राहिलो. अलंकापूर पुण्यनगरीमध्ये बरेच दिवस राहिलो. त्यांना आळंदीमध्ये सुद्धा करमलं नाही. देहूला गेले तिथं करमलं नाही. उत्तराखंडामध्ये, उत्तर भारतामध्ये ते राहिले. एवढंच काय, भारतातल्या सर्व प्रांतामध्ये राहिले. अनेक ऋषी मुनींच्या सानिध्यामध्ये त्या ठिकाणी राहिले. भारतानंद स्वामींच्या सानिध्यामध्ये त्या ठिकाणी राहिले. पण एकदा त्यांच्या अंतःकरणामध्ये असं आलं की काय या शरीराचं काय करायचं. ज्ञानेश्वरी हातामध्ये घेतली आणि आळंदीच्या पद्मावती मंदिरामध्ये त्या ठिकाणी गेले. आणि गेल्यानंतर 3 दिवस अन्न पाणी न घेता ज्ञानेश्वरीचं वाचन केलं. तिसऱ्या दिवशी एक महिला त्यांना अन्न घेऊन आली, परंतु तरी सुद्धा त्यांनी अन्नही घेतलं नाही आणि पाणी घेतलं नाही. तिसऱ्या दिवशी ते ज्यावेळेस आले त्यावेळेस आमच्या एक ताई महाराज होत्या, त्यांच्या रूम मध्ये आम्ही राहत होतो. शरीर अतिशय थरथर करत होतं आणि सुकलेलं होतं त्या ठिकाणी नवतरून. आणि त्यामध्ये 3 दिवस अन्न आणि पाण्याचा त्याग. त्यावेळेस म्हटलं, महाराज ही काय भानगड आहेत? ते म्हटले, काही नाही, सांगायला तयार नाही. म्हटलं, काहीतरी झालंय त्या ठिकाणी. काही नाही म्हटले. 3 दिवस ज्ञानेश्वरीचं विना अन्न पाण्यानं त्या ठिकाणी पारायण केलं. सज्जनो, ध्यानात ठेवा, ही जी स्थिती आहे, काय घरचं काय कमी होतं त्या ठिकाणी. सर्व संपत्ती होती, सर्व प्रकारच्या गोष्टी होत्या, परंतु खऱ्या अर्थाने जीवनामध्ये सत्संगतीमध्ये जो येतो तो या शरीराचा सुद्धा कुठल्याही प्रकारचा विचार करत नाही. सज्जनो, कधी कधी असं होतं, साहेबांनी आता मला बळच गोळी खाऊ घातली बरं का. मी म्हटलं, आता गोळी घ्यायला सुद्धा वेळ नाही, गोळी सापडे ना मला. म्हटलं, गोळी घ्यायला सुद्धा वेळ नाही. होतं, ही सत्संगाची नशा आहे सज्जनो, ही हरिभक्तीची नशा आहे. याच्यामध्ये शरीरादी समस्त मानिताती तृणवत जीवे संतांची होत वाहन धरू, ही संतांची व्याख्या आहे. आम्ही संत नाही, परंतु साधक जीवनामध्ये जरूर आहोत. आणि ती साधकी अवस्था आम्ही आमच्या जीवनाच्या अंतपणापर्यंत त्या ठिकाणी अंतकाळापर्यंत सांभाळणार आहोत. म्हणून या ठिकाणी शरीर जे आहेत, अरे एक दिवस हे पडणार आहे. इंदोरीकरांनी याच ठिकाणी सांगितलं, अरे याला ठेवून तरी करायचं काय. इंदोरीकरांना लोक नावं ठेवतात, पण ते जितक्या उच्च स्वरामध्ये गातात, मला वाटतं काळी 3चा एवढा मोठा उच्च स्वर, त्या स्वरामध्ये तो महात्मा ओरडतो आणि 3 कीर्तन करतो, तरी सुद्धा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची काहीच भय नाही. ते ज्यावेळेस इथं ओरडायला लागले त्यावेळेस मला अटॅक येतो काय असं वाटायला लागलं नाही. त्याला ठेवा, ही शक्ती कोण देतो? ही शक्ती भगवान परमात्मा देतो. त्याला ठेवा. इंदोरीकरांना लोक नावं ठेवतात, पण तुम्ही नावं ठेवत असाल तर तुम्ही पाप करताय. ध्यानात ठेवा. कारण का? इंदोरीकरांची निर्मिती देवाने त्या कार्यासाठी केलेली आहे की जे वरातीत नाचतात त्यांना कीर्तनात नाचायला लावण्याचं सामर्थ्य त्या महात्म्यामध्ये आहे आणि त्याच्यासाठी देवाने त्यांना इथं पाठवलेलं आहे. ध्यानात ठेवा. ईश्वराची लीला आपल्याला कळत नाही. उदाहरण सांगितलं असतं पण वेळ नाही. सज्जनो, ध्यानात ठेवा. म्हणून कधी कधी अंतःकरणामध्ये मी माझ्याशी संवाद करतो, अरे पाहता पाहता काशीनाथ बाबा विश्वातून निघून गेले, माझ्या डोळ्यात एकदा निघून गेले. पाहता पाहता कानडची माऊली निघून गेली. पाहता पाहता श्याम महाराज शास्त्री अण्णा या ठिकाणी निघून गेले. पाहता पाहता बन्सी बाबा निघून गेले. दिल्लीला असणारे प्राचार्य आमचे अद्वैतानंद गिरीजी घुमरे महाराज सांगवीचे आपल्यामधून निघून गेले. मला वाटतं हे निघून गेले ना आपण पुढे चिरंजीव पत्र घेऊन आलो नाही का. आपल्याला एक दिवस जायचंय. म्हणून जीवनात या ठिकाणी हा जो मी प्रपंच करतो आहे त्या प्रपंचाला मला पूर्ण विराम द्यायचा आहे. म्हणजे याचा अर्थ कथा कीर्तन प्रवचन सोडायची असं नाही, पण मी माझ्या जीवनामध्ये ठरवलं की ज्या ठिकाणी मी कीर्तन करेल त्या ठिकाणी मी अन्नाचं सेवन करणार नाही. ज्या ठिकाणी मी कीर्तन करेल तिथलं अन्न पाणी मी घेणार नाही. ज्या ठिकाणी मी कीर्तन करेल गळ्यामध्ये हार घालणार नाही. ज्या ठिकाणी मी कीर्तन करेल तिथं बुक्का कपाळाला लावणार नाही. ज्या ठिकाणी मी कीर्तन करेल तिथं कीर्तनाचा 1 रुपया सुद्धा मी माझ्या आयुष्यामध्ये कधी त्याला हात लावणार नाही. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, बुक्का लावू नये भाळा, माळ घालू नये गळा, तक्ता वृषवासी जाना, तृण मागो नये जना, तुका म्हणे द्रव्य घेती आणि देती तेही नरका जाते. बस जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांचा हा अभंग मी माझ्या जीवनामध्ये घेऊन कीर्तन प्रवचनाची परंपरा मला जिथं योग्य वाटतं, असं काही नाही त्या ठिकाणी
की पोद्दार साहेब मला फार मानतात म्हणून पोद्दार साहेबांकडे कीर्तन करायचं, आणि एखादा गरीब असेल त्या ठिकाणी तुम्हाला मानत नाही, शिवे देतो, परंतु त्या ठिकाणी त्याने नाईलाजाने माझं कीर्तन ठेवलं आणि तिथं कीर्तन करायचं नाही, असं नाही. हा भेदभाव अंतकरणात ठेवायचा नाही. परंतु माझं आयुष्य किती आहे मला माहिती नाही, परंतु 14 वर्ष मी कुरेकर बाबांच्या हाताने 21 कोटीचं त्या ठिकाणी अनुष्ठान घेतोय बाबांच्या हस्ते या ठिकाणी. कारण का जीवनामध्ये एकच महत्वाची गोष्ट आहे, हे बाकीचे गेले, आपल्याला पण त्या ठिकाणी जायचं. सज्जन ध्यानात ठेवा, ज्याच्या जीवनामध्ये हा सर्व सत्संगतीचा परिणाम आहे आणि या सत्संगतीने मनुष्य आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी तरत असतो. महत्वाची भूमिका अशी आहे, एक एक गोष्टीचं चिंतन करत असताना विषय लांबत जातो, परंतु पहा या ठिकाणी नम्र असणारे सूत महोदय, आता पुढचा विषय सोडून द्या, त्या ठिकाणी नम्रतेवरती आपला विषय त्या ठिकाणी चाललेला होता. दात हे कठीण असतात आणि जीभ ही त्या ठिकाणी मऊ असते. जन्माच्या सुरुवातीला येत असताना आपण जीभ सोबत घेऊन येतो, शेवटपर्यंत ती आपल्या सोबत असते. दात नंतर येतात आणि अगोदर त्या ठिकाणी जातात. या मृत्यूच्या त्या ठिकाणच्या घंटा आहे. सज्जनो ध्यानात ठेवा, जीभ अगोदर पासून आपल्या सोबत आहेत, शेवटपर्यंत आपल्या सोबत आहेत. का? ती नम्र आहेत. आणि दात नंतर येतात, अगोदर जातात. कारण का? ते कठोर आहेत. म्हणून जीवनामध्ये आपण आपल्या जीवनामध्ये कशाचा गर्व करायचा, काय आहेत आपल्याकडे त्या ठिकाणी, वेळ विस्तार भयास्तव या गोष्टीला इथंच फाटा देतो. सूतजी महोदय या ठिकाणी ज्ञानी आणि म्हणून असे असणारे ज्ञानी सूत महोदय वयाने छोटे आहेत, परंतु ऋषीमुनी इतर वयाने मोठे असताना सुद्धा त्यांच्या समोर त्या ठिकाणी नम्र होतात आणि सूतजी महोदयांसमोर आणि त्या ठिकाणी शब्द प्रकट करतात. ऋषयोचुः सूत जीव समापवीर यस्त्वं श्रावयसीहनः कथा मनोहरा पुण्या व्यास शिष्य महामते सर्व पापहरं पुण्यं विष्णोश्चरितमद्भुतम् अवतार कथोपेतम् अस्माभिर्भक्तितः श्रुतम्. या ठिकाणी हे सूतजी, हे महामते, हे व्यास शिष्या, आपण दीर्घजीवी व्हा. ध्यानात आपण आपल्या जीवनामध्ये जे भगवत तत्वाच्या मार्गाने चाललेले आहेत त्यांच्याविषयी आपण आपल्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारची कामना करावी. त्यांच्याविषयी जर चांगल्या प्रकारची कामना जर केली तर त्या ठिकाणी त्या कामनेचा परिणाम, त्यांच्या जीवनामधलं प्रारब्ध जे काही असेल ते असेल, परंतु त्याचा परिणाम आपल्या जीवनामध्ये आपल्याला ते पुण्य प्राप्त होत असतं आणि आपल्या जीवनामध्ये आपलं आयुष्य वाढत असतं. श्लोक सांगतो तुम्हाला. अभिवादनशीलस्य नित्यवृद्धोपसेविनाः चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोवरम्. आयुष्य, विद्या, यश आणि बल, 4 प्रकारच्या गोष्टींची वृद्धी जर जीवनामध्ये व्हावी वाटत असेल तर संत महात्म्यांच्या वृद्धांच्या चरणारविंदावरती नम्र होण्याचा प्रयत्न करा जीवनामध्ये. दुपारी महाराजांनी आपल्याला सांगितलं की अरे आई वडिलांचं आपण रोज दर्शन करतो का? बरेच उत्तर त्या ठिकाणी नाही आहे. करायला पाहिजे. तुम्ही म्हणाल तुम्ही करता का? नाही का? ठीक आहे सज्जन, या ठिकाणी पाया पडणं म्हणजे केवळ त्या ठिकाणी पायावरती मस्तक ठेवणं असा त्याचा अर्थ नाही. याच्यात पण सामर्थ्य नाही असं काही नाही, परंतु तरी सुद्धा आतून नम्र होणं. निघाल्याच्या नंतर नाही तुम्हाला त्या ठिकाणी पायावर झुकता आलं, पण आतमधून निघाल्यानंतर आई वडिलांसमोर नम्र व्हा. त्या नम्रतेचा परिणाम त्या ठिकाणी वाकणे. पण आई वडिलांचं दर्शन घेत असेल आणि त्यांना जर भाकरी खाऊ घालत नसेल त्याचा उपयोग नाही. ध्यानात ठेवा, या दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन आहे त्या ठिकाणी. मला तोही विषय सांगायचा नाही. असो, नम्रता जीवनामध्ये अत्यंत महत्वाची आहे आणि आपल्या या जगतामध्ये जे सत्संग करणारे आहेत त्यांच्याविषयी आपण आपल्या जीवनामध्ये शुभ कामना करावी. म्हणून या ठिकाणी पहा, ते सांगतायत की तुम्ही दीर्घजीवी व्हा. कारण का? की तुम्ही भगवान परमात्म्याच्या अनेक
पुण्यमय कथा, मनोहर कथा आणि तुम्ही आम्हाला या ठिकाणी सांगितलं आहेत. म्हणून प्रदीर्घ काळपर्यंत आणि तुम्हाला त्या ठिकाणी आयुष्य लाभावं अशा पद्धतीने हे ऋषी मुनी त्या ठिकाणी आशीर्वाद देत आहेत, सांगतात त्या ठिकाणी की हे सुद्धा तुझ्याकडून आम्ही अनेक पुण्यकारक अशा कथा ऐकलेल्या आहेत, आश्चर्यकारक अवतार कथा ऐकलेल्या आहेत, चरित्रीला ऐकलेल्या आहेत. त्याचप्रमाणे रुद्राक्षांचा असणारा ऐतिहासिक महिमा महात्म्यासह सह त्या ठिकाणी भगवान शिवशंकर परमात्म्याच्या दिव्य चरित्र लीला आता या ठिकाणी आम्ही ऐकलेले आहेत. हे सुद्धा आता तुझ्याकडून आम्हाला काय ऐकायचं आहे, तर ते गूढ तत्व ऐकण्याची इच्छा आहे. कोणतं? की जे पवित्रामधील पवित्र आहे. जसं भगवंताच्या नामाबद्दल बोलत असताना पवित्रानाम पवित्रयो मंगलानांच मंगलम, या दृष्टिकोनातून पवित्रातलं पवित्र, मंगलामधलं मंगल जर काय असेल तर ते भगवान परमात्म्याचं नामचिंतन आहे. तसं जे गूढ पवित्रातलं पवित्र आहे, ज्ञानाचं जे ज्ञानरूप अशा पद्धतीचं गूढ आहे, आणि जे ऐकल्यानंतर भोगून सुद्धा मनुष्य मोक्षाला प्राप्त होतो. सज्जन ध्यानात ठेवा, जीवनामध्ये आपण जर पाहिलं तर काही मनुष्य भोगामध्ये दिसतात परंतु ते त्यागात असतात, आणि काही मनुष्य त्या ठिकाणी त्यागात असतात परंतु ते मात्र भोगात असतात. म्हणून एकांताची व्याख्या त्या महात्म्याने मला जी सांगितली ना, की महाराज मनुष्य त्या ठिकाणी एकांत कशात समजतात, या ठिकाणचा हा एकांत नाही. मनाने जर तुम्ही नियंत्रण मिळवलं तर खऱ्या अर्थाने तुम्ही एकांती. मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो, त्या ठिकाणचे महात्मा लोकांमध्ये चिंतन होत नाही म्हणून एका डोंगरावरती गेले. आता त्या डोंगरावरती गेल्यानंतर त्या ठिकाणी लोकांनी त्यांना झोपडी बांधून दिली. पुढे काय झालं? पुढे त्या झोपडीमध्ये उंदीर झाले. उंदीर झाले, इकडे तिकडे खडबड करायला लागले, ग्रंथ त्या ठिकाणी खायला लागले. मग येणारे भक्त मंडळी काय करावं म्हटले, घरामध्ये उंदीर झाले. ते म्हटले महाराज तुम्हाला एक मांजर पाळावी लागेल. म्हटले आता मी कुठून आणू मांजर? म्हटले आम्ही आणून देतो. त्यांनी एक मांजर आणून दिली. आता मांजर आणून दिली पण ती लागली त्या ठिकाणी ओरडायला. म्हटले काय करावं, हे मांजर फार ओरडतं. म्हटले महाराज तिला दूध पाहिजे, मग आणायचं कुठून? म्हटले आता एक म्हैस घ्यावी लागेल. म्हटले मी कुठून आणू म्हैस? म्हटले आम्ही तुम्हाला दान करतो. केली एक म्हैस दान. पुढे म्हशीला चारा पाण्याचा प्रश्न, मांजराचा प्रश्न सुटला पण म्हशीचा सुरू झाला. अहो म्हटले काय करावं, हिला चारा पाणी कुठून आणावं? म्हटले आता एक चारा पाणी करणारी आणावे लागेल. म्हटले मी कुठून आणू? म्हटले तुम्ही काहीच काळजी करू नका, आम्ही आहे ना तयार. दिला महात्म्याचं जमून त्या ठिकाणी. कुठे गेला महात्मा? डोंगरावरती, नाही का, घर बांधले डोंगरी, विषया हिंडले दारोदारी. मुक्ताबाई त्या ठिकाणी सांगतात तसं एकांत म्हणजे काय आहे. मनाने जिथे एकाचाही अंत होतो. मन एव मनुष्यानाम कारणं बंध मोक्षयोः आप्यध्यनानान्म सुमेरन मुदनादपि आप्य वैहसनात साधो विषमश्चित्त निग्रहाः. या चित्ताचा निग्रह पंचदशिकार सांगतात. हा चित्ताचा निग्रह करणं अतिशय कठीण आहे, आणि या चित्ताचा निग्रह ज्याने केला तो लोकांतामध्ये जरी असेल तरी सुद्धा तो एकांतामध्ये त्या ठिकाणी आहे. आणि असा एकांत ज्याने साधला तो कुठे असो तरी सुद्धा त्याच्या जीवनामध्ये आणि तो जे सांगेल त्याच्यातून पुण्य निर्माण होतं. आणि म्हणून हे सुद्धा आम्ही तुझ्याकडून अशा दिव्य मनोमय कथा ऐकल्या, की ज्या कथा ऐकल्याच्या नंतर आमच्या जीवनात पुण्य निर्माण झालं. पण आम्हाला आता अशी कथा ऐकायची आहेत की जिच्यामध्ये भोगून सुद्धा आम्हाला मोक्षाची प्राप्ती होईल. सज्जन हो, गीतेमध्ये एक श्लोक आलेला आहे, कर्म नैव हि संस्थि मास्तिता जनकादयाः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि. सज्जन, जनकाधिक राज्य कारभार करतात, परंतु राज्य कारभार करणारे जनक हे आपल्या जीवनामध्ये पद्मपत्र मिवांभसा या स्थितीने राहत सत्यवादी करी संसार सकळ. सत्यवादी करी संसार सकळ.
गुण जडी जैसे सत्यवादी करी संसार सकळ सत्यवादी करी संसार सकळ जगद्गुरु तुकोबाराय सांगतात सत्यवादी करी संसार सकळ आलिप्त कमळ जळी जैसे. जसं पद्मपत्र विवाह बसा ते पाण्यात राहतं परंतु पाण्याचा लेप कमळाला लागत नाही. जीव तोंडामध्ये राहते परंतु कधी चिकट होत नाही. तद्वत त्याच न्यायाने सत्यवादी जो असतो तो संसारात राहतो परंतु संसारात राहून सुद्धा तो आलिप्त असतो. तसं काही जीवनामध्ये सर्व प्रकारचे भोग भोगतात परंतु त्या ठिकाणी आपल्या असणाऱ्या भगवान गोपाल कृष्ण परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे. 16 सहस्र नारी ब्रह्मचारी कैसा. 16 सहस्र नारी ज्याच्या घरी आहेत परंतु ते गोपाल कृष्ण परमात्मा ब्रह्मचारी आहेत. दुर्वास महर्षी त्या ठिकाणी आणि 60 खंड्या अन्न खातात परंतु निराहारी आहे. सज्जन अशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी भोगामध्ये रममाण व्हायचं नाही. कारण ते सर्वेंद्रियानाम जरेत तेजाहा असं त्यांचं वर्णन केलेलं आहे. पण महत्वाची भूमिका अशी आहे की या भोगामधून हळूहळू परावृत्त व्हायचंय. या भोगामधून हळूहळू आपल्याला आलिप्त व्हायचंय आणि परमतत्वाकडे जायचंय. असं करत असताना मनुष्य जीवनामध्ये आपण जर पाहिलं तर शेकडो 99.99% लोक आपल्या जीवनामध्ये आणि त्या ठिकाणी काय करत असतात तर या संसार सागरात रममाण झालेले असतात. म्हणून भोग जीवनामध्ये आपण जर पाहिलं तर तो प्रारब्ध प्राप्त आहे. भोगतो न घडे संचिता वाचोनी तो येणारच आहे. पण अशामध्ये गूढ तत्वज्ञानाकडे आपल्याला जर जायचं असेल तर आपण आपल्या जीवनामध्ये काय करावं तर ह्या असताना सत्संग ऐकावा. या सत्संगाचा परिणाम असा आहे की भोग भोगून सुद्धा पुन्हा त्या ठिकाणी काय होतो आपल्याला मोक्ष प्राप्त होतो. अशा पद्धतीच्या आणि अवतार कथा हे सुद्धा तू आम्हाला या ठिकाणी सांग. आणि म्हणून सर्व संशयाचं निराकरण करण्याचं सामर्थ्य सुद्धा तुझ्यामध्ये आहे. आणि मग यासाठी आम्ही आमचे जे कान आहेत ते पिपासू झालेले आहेत जिज्ञासू झालेले आहेत. लवकर त्या दिव्य तत्वज्ञानाचा तू आम्हाला उपदेश कर. सूतजी महोदय हे सर्व जे काही ऐकलेलं आहे याच्यामध्ये अधुना श्रोतृमिच्छामि पावनात् पावनं प्रम भोक्ति मुक्ति प्रदं नृणाम अनायासेन सर्वशः तत्त्वं ब्रूहि महाभाग येन सिद्ध्यन्ति मानवाः कलावोक्ति परम तत्त्व न विद्मत् संशयच्छेदम्. अशा पद्धतीनं संशयाचं निराकरण करणाऱ्या या दिव्य कथा हे सुद्धा तू आम्हाला सांग. असं म्हटल्याच्या नंतर सूतजी महोदय त्या ठिकाणी म्हणतात सूतोवाच साधु पृष्ठं महाभागा लोकानां हितकाम्यया सर्वशास्त्रस्य यत्सारं तदो वक्ष्यामि शेषतः. सर्वशास्त्रस्य यत्सारं तदो वक्ष्यामि शेषतः. तावत् गर्जन्ति तीर्थानि पुराणानि व्रतानि च यावन्न श्रूयते सम्यक् देवी भागवतं नरे तावत् पापाटवीनुनां क्लेशदादभरकण्टकाः. यावन्न परशु प्राप्तो देवी भागवताभिधाः तावत् क्लेशावहं नृणाम् उपसर्गं महात्माः. यावन्नैवोधवं प्राप्तो देवी भागवतोष्णुः. सूतजी महोदय त्या ठिकाणी सांगतात हे महाभाग हे ऋषींनो तुम्ही या ठिकाणी जो काही प्रश्न मला विचारलेला आहे तो प्रश्न या हेतूने विचारलेला आहे की ज्या प्रश्नाच्या अंतर्भूत जगताचं कल्याण सामावले. सज्जन ध्यानात प्रश्न हा योग्य असावा आणि त्याचं उत्तरही त्या ठिकाणी योग्य असावं. आता प्रश्न उत्तराचा कार्यक्रम या ठिकाणी मी करत नाही. कोण काय प्रश्न विचारतं कोण काय प्रश्न विचारतं नाही का.
एक जण म्हटलं, बाबा श्रावण बाळाच्या आईचं आणि वडिलांचं नाव काय होतं? काय सोयरी करायची तुला? कशासाठी विचारायची हे प्रश्न नाही का? ध्यानात ठेव. महत्वाची गोष्ट अशी आहे की काय विचारावं, कोणाला विचारावं आणि कशासाठी विचारावं. आमचे दादा आहे ना, विठ्ठल दादा, फार सुंदर प्रश्न विचारतात. मला आवडतं ते. ध्यानात ठेव, विचारले पाहिजे त्या ठिकाणी. तुम्ही असं बोलले, असंच का? कीर्तनकाराला विचारलं पाहिजे त्या ठिकाणी, तुम्ही असं बोलले, असंच का? आणि कीर्तनकाराने त्याचं योग्य पद्धतीनं संशयाचं निराकरण सुद्धा केलं पाहिजे. असो, महत्वाची भूमिका अशी आहे की आमचे असणारे सूतजी महोदय सांगतात, हे ऋषींनो, हे मुनींनो, तुम्ही जो काही प्रश्न विचारलेला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. कारण का? या प्रश्नाच्या उत्तरामध्ये जगताचं कल्याण सामावलेलं आहे. संत महात्मे नेहमी जगताच्या कल्याणाचा विचार करतात. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. आणि त्या असणाऱ्या संत महात्म्यांच्या जन्मामध्ये, संत महात्म्यांच्या जीवनामध्ये, संत महात्म्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये, संत महात्म्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये जगताचं कल्याण सामावले. आणि म्हणून या ठिकाणी हे महाभाग्यवंत ऋषी, तुम्ही फार सुंदर हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. म्हणून मी सुद्धा तुम्हाला काही बाकी न ठेवता सर्व शास्त्रांचं जे सार आहे ते तत्व तुम्हाला या ठिकाणी उघड करून सांगतो. माऊली ज्ञानोबा सांगतात, आम्हाई वाडे कोडे भलतेसी बोले आवडे, परी काय तिजे न जोडे बोल पोसती ऐसे. काय काळाच्या ओघामध्ये या ठिकाणी आता मी आपल्या रामकृष्ण हरिनाम साधनामुळे थोडासा गाथा ज्ञानेश्वरी इथून थोडासा दूर चाललेलो आहे. त्याची गरज आहे नाही असं काही नाही, परंतु वेळ पुरत नाहीत. आपलं नामस्मरण चिंतन त्या ठिकाणी करायचं. एकच पिढी ठरवलं, रोज पहाटे इथून आपलं उठायचं, नांदूर मध्यमेश्वरला पायी जायचं आणि पायीच तिथून आपलं यायचं आणि आपल्या असणाऱ्या कुट्यामध्ये चिंतन दिवसभर करायचं. रात्री आपल्या आश्रमात विश्राम करायचा. याच्या बाहेर जीवन जगायचं नाही. ठीक आहे, कधी कधी ग्रंथ जे चिंतन, पूर्वी माझं फार प्रवाही चिंतन होतं, गाथा ज्ञानेश्वरी सगळ्या प्रकारच्या गोष्टी, पण काळाच्या ओघामध्ये फलाल व ध्यान त्याच्यात ग्रंथम आशिषता या रीतीने मी आता विसरण्याचा अभ्यास करतोय. कदाचित प्रमाणाचं ध्रुवपद लक्षात येत नाही, नाही का? काही मंडळी या ठिकाणी विठ्ठल बाबा म्हणतील, काय माऊली या ठिकाणी प्रमाणाचं ध्रुवपद म्हणत नाहीत. आता त्याची ना आमची आता गाठभेट थोडीशी दूर व्हायला लागली. चला, आम्ही काही फुटाने माऊली नाही, नाही का? पण असो, महत्वाची भूमिका जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती ध्येय कष्टवृत्ती परोपकारी. सज्जनो, जगत कल्याणासाठी संत बोलत असतात, संत बोलत असतात. मी तुम्हाला त्या असणाऱ्या श्रीमद भागवतामध्ये जड भरताचं कितीतरी वेळेस उदाहरण सांगून गेलेलं पुनरावृत्ती करत नाहीत. जड भरताला बोलण्याची इच्छा नाही, पण रघुगण नावाच्या राजाच्या आणि उद्धारासाठी जड भरत जसं त्या ठिकाणी भागवतामध्ये बोलतायत, तसं माऊली ज्ञानोबा सांगतात की आम्हाला सुद्धा असं वाटतं की कोणीतरी काहीतरी विचारावं, परंतु काय करावं विचारणारे आम्हाला त्या ठिकाणी मिळत नाही. संत महात्मे जे विचारतात ते काय विचारतात? कोसावे से हेची वाटे, कोसावे से हेची वाटे, कोसावे से हेची वाटे, कोसावे से हेची वाटे,
पुसावेसी हिची वाटे जे जे भेटे दयासी देव कृपा करेल मग काय लाज राखील. चला असो संत महात्मे आणि विचारतात, हे विचारतात आणि असं विचारावं अशी त्यांची इच्छा असते. असो सुंदर प्रश्न या ठिकाणी आणि 88 सहस्र ऋषीने विचारला. त्याच्यामध्ये असणारे शौनकादी ऋषीने म्हणजे सर्वांचं आणि त्या ठिकाणी नेतृत्व करणारे शौनक नावाचे ऋषी, त्यांनी तो प्रश्न त्या ठिकाणी विचारला आणि सूत महोदयांना अतिशय त्या ठिकाणी आनंद झाला. मग त्यावेळी सूतजी महोदय सांगतात, आता थोडक्यात सांगतो कारण का आमच्या तनपुरी बाबांनी सुंदर अशी आजच्या प्रकारची आजची जी छबी होती नाही का, सेमंतक मानाची कथा ती त्यांनी सजवून ठेवलेली आहे. रोजच्या कथेमध्ये आपण या ठिकाणी सुंदर पात्र रचना करत असतो. आता यंदाच्या कथेमध्ये आपल्याला तितकासा वेळ मिळणार नाही, परंतु त्याच्याशिवाय आपल्याला आनंद त्या ठिकाणी मिळत नाहीत. म्हणून ही जी पात्र रचना आहे, ही पात्र रचना या ठिकाणी आपण काय करत असतो तर ती मांडत असतो. दरवर्षी मी ती बसून देत असतो मुलांना. यंदा मला तितकासा वेळ नाही, परंतु तरी सुद्धा 3 तारखेनंतर त्याचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे. आज मला ती पात्र रचना बसवता आली नाही, परंतु तरी सुद्धा त्या ठिकाणी ते जशा पद्धतीनं ते सादर करतील तशी कथा आपण या ठिकाणी काय करायची, आजची गोड मानून घ्यायची. असो तनपुरे बाबांना ते सर्व माहिती आहे आणि महाराजांच्या असणाऱ्या देवी भागवतामध्ये त्यांनी तशी रचना त्या ठिकाणी केलेली आहे, म्हणून वेगळं त्यांना काही सांगण्याची गरज नाही. असो आजची ती कथा एका 15 मिनिटामध्ये मला तिचं चिंतन करायचंय, म्हणून तुम्हाला या ठिकाणी झटझट थोडस पुढे घेऊन चालतो. मग त्यावेळेस सूत महोदयाने सांगितलं की तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर देवी भागवताच्या दिव्य कथेमध्ये या ठिकाणी सामावलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं सर्व तीर्थक्षेत्रे व्रते आणि पुराणे यांचा गलबला कुठपर्यंत चालतो तर जोपर्यंत मनुष्य देवी भागवत ऐकत नाही तोचपर्यंत त्यांचा आणि गलबला आहे. तोपर्यंत जोपर्यंत देवी भागवत रूपी कुऱ्हाड आपल्या हाती येत नाही तोपर्यंत हे पाप रूपी असणारं काटेरी जे जंगल आहेत ना, या पाप रूपी काटेरी जंगलाचा त्रास मानवाला होतो. आणि ज्यावेळेस देवी भागवत रूपी कुऱ्हाड आपल्या हातामध्ये येते त्यावेळेस पाप रूपी काटेरी जंगलाचा आणि त्या ठिकाणी नाश होतो. आणि म्हणून देवी भागवत रूपी सूर्य जोपर्यंत उगवत नाही तोपर्यंत अज्ञान रूपी अंधकार या जगतामध्ये आपल्याला त्रास देतो. आणि देवी भागवत रूपी सूर्याचा ज्यावेळेस उदय होतो त्यावेळेस अज्ञान रूपी अंधकार त्या ठिकाणी नष्ट होतो. माऊली सांगतात मावळवीत विश्वाभास नवल उदयला चंडांश अद्वय अर्जुनी विकास वंदू आता. माऊलीने हे सर्व तेच वर्णन केलेलं आहे. मावळीत विश्वाभास तसंच वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. आणि मग सूत महोदय बोलायला सुरुवात करतात की भगवान विष्णूच्या अंशापासून सत्यवतीच्या पोटी पराशर पुत्र व्यासांचा जन्म होतोय. आणि व्यासांच्या असं लक्षात आलं की कराल विक्राल कलिकालामध्ये माणसं त्या ठिकाणी संस्कारहीन झालेले, भ्रष्ट झालेले, यांना ज्ञान कसं मिळणार. सज्जनो, संस्काराची जीवनामध्ये अत्यंत गरज आहे. संस्कार जीवनामध्ये अत्यंत महत्वाचे. आजकाल आपण पाहतो पिढी संस्कारहीन झालेली. तुम्ही पहा माणसं एकमेकाशी बोलत असताना आदराने बोलत नाही. मी आमच्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये 2 दिवस जाऊन ट्रेनिंग दिलं की तुम्हाला या ठिकाणी सेवा करायची असते. काल विनाशिनी काली जय जय
बोला. उमा रमा ब्रह्माणी जय जय राधा रुक्मिणी सीता जय जय. उमा रमा ब्रह्माणी जय जय राधा रुक्मिणी सीता जय जय. दुर्गतिनाशी दुर्गे जय जय कालविनाशी काली जय जय. उमा रमा ब्रह्माणी जय जय राधा रुक्मिणी सीता जय जय. दुर्गतिनाशी दुर्गे जय जय कालविनाशी काली जय जय. गौ माता की जय. गो जगदंबा माता की जय. आई राधा उदो उदो. या ठिकाणी सूतजी महोदय कराल विक्राल कलिकालामध्ये माणसांचा स्वभाव त्यांनी ओळखलेला आहे. ध्यानात ठेवा. संस्कार जीवनामध्ये महत्वाचे असं वर्णन केलेलं आहे त्या ठिकाणी. जसं आपण गुरुच्या नावाने सुद्धा गुरुला हाको मारू नये, तसं स्त्रीने पतीच्या नावाने पतीला हाका मारू नये. ध्यानात ठेवा. याच्यामध्ये फार मोठं शास्त्र त्या ठिकाणी सामावलेलं आहे. आपण पाळत नाही ती गोष्ट सोडून द्या. पण सज्जनो, ही जी वाणी आहेत ना, हिचा त्या ठिकाणचा असणारा संस्कार हे एक अलंकार आहे. तो जीवनामध्ये वापरत असताना पुण्य याच ठिकाणी आपल्याला निर्माण करता येतं आणि पाप याच ठिकाणी निर्माण होत असतं. मला शास्त्राचे श्लोक या ठिकाणी सांगायचे नाही, पण माणसाच्या जीवनामध्ये संस्काराचा अभाव या ठिकाणी होतोय. आणि मग याच्यासाठी व्यास महर्षीने जगताकडे पाहिलं, वेदाचे आणि त्या ठिकाणी 4 खंड केले, शिकवलं, परंतु त्या यावरती उपाय नव्हता. आणि म्हणून त्यांनी पुराणांची रचना केली. आणि या पुराणांच्या रचनेमध्ये एक सुंदर उत्कृष्ट अशा पद्धतीचं 5वं पुराण त्या ठिकाणी शास्त्रामध्ये मांडलेलं आहे. तसा तर तो श्लोक आहे, मद्वयम भद्वयम चैव भ्रत्रयम व चतुष्टयम नालिम पावडे पुराणी कुस्कंगारुडमेवच. या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी अध्यक्षरून 2 सांगितले. त्याच्यामध्ये जसं व्यासाने श्रीमद भागवताची रचना केली, तशीच व्यासाने या असणाऱ्या देवी भागवताची रचना आणि या ठिकाणी केलेली आहेत. आणि म्हणून त्या आख्यानाची शिकवण जगताला देत असताना संस्कार क्षम माणसं करण्यासाठी हे जे देवी भागवत पुराण या ठिकाणी सांगितलेलं, त्याचा परिणाम सांगितला की जे मनुष्याला भोग देऊन सुद्धा त्या ठिकाणी मोक्षाची प्राप्ती करून देते. याच्यासाठी हे जे पुराण आहे, हे पुराण या ठिकाणी स्वतः आणि त्या ठिकाणी काय केलेलं आहे तर सूतजी महोदयाने राजा जन्मेजयाला आणि त्या ठिकाणी काय केलेलं आहे, ऐकवलेलं आहे. असो, या जन्मेजयाचा राजा पिता परीक्षित नावाचा त्या ठिकाणी होता. आणि ज्यावेळेस सर्पराज तक्षकाने दोष केल्यामुळे त्या ठिकाणी मरण पावला, त्याला मरणोत्तर उत्तम गती प्राप्त व्हावी आणि म्हणून यासाठी व्यासाने हे पुराण आणि त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून या ठिकाणी 9 दिवसापर्यंत हे असणार पुराण जे आहे तर ते त्रैलोक्यजननी देवीची आणि विधाविधानपूर्वक पूजा करून आणि त्या ठिकाणी जन्मेजयाने व्यासांकडून हे पुराण ऐकलं. त्याचा परिणाम असा झाला की राजा परीक्षिताला आपल्या जीवनामध्ये उत्तम गती आणि त्या ठिकाणी प्राप्त झाली. आणि राजा असणारे परीक्षित जे आहे तर ते भगवत तत्वामध्ये त्या ठिकाणी प्राप्त झाले. या पुराणाच्या आणि काही फलश्रुती या ठिकाणी सांगितलेल्या आहेत की धर्म अर्थ काम आणि मोक्ष 4ही पुरुषार्थ आपल्याला या पुराणाच्या द्वारे या ठिकाणी प्राप्त होतात. श्लोक खूप सुंदर आहेत, परंतु वाचायला आपल्याला या ठिकाणी वेळ नाही. फक्त त्याचा सारांश आपल्याला या ठिकाणी सांगतो की हे जे पुराण आहे, हे पुराण अर्धा दिवस, नाही जमलं तर 1 पाव दिवस, नाही जमलं तर 1 मुहूर्तभर, नाही जमलं तर 1 क्षणभर. पहा, माऊली ज्ञानोबा सांगतात, देवाची द्वारी उभा क्षणभरी. आता क्षणभरी आम्ही सोसिले वाईट त्याचा अर्थ तुम्हाला सांगितला, क्षणभर म्हणजे पूर्ण आयुष्य सांगितलं तुम्हाला, जाऊ द्या. पण या ठिकाणी खरोखर 1 क्षणभर जरी तुम्हाला श्रवण आला,
हे पुराण जर मिळालं तर त्याचा परिणाम त्याला जीवनामध्ये कधी त्या ठिकाणी वाईट गती त्या ठिकाणी मिळणार नाही, असं हे महापुराण आहे. मग या ठिकाणी विचारलं की हे महापुराण ऐकण्याचा विधी काय, कधी ऐकावा, हे पुराण कधी ऐकावं, कोणत्या महिन्यामध्ये ऐकावं, कोणत्या कालखंडामध्ये ऐकावं. आणि मग याच्यासाठी सूतजी महोदय सांगतात की ऐकण्यासाठी काही पुण्य पावन कालखंड त्या ठिकाणी सांगितलेले. तसं तर नित्य निरंतर केव्हाही जरी ऐकलं तरी सुद्धा ते आपल्या जीवनामध्ये आणि त्या दुर्गतीला जाऊ देणार नाही. परंतु याचा ऐकण्याचा विधी या ठिकाणी आश्विन चैत्र वैशाख ज्येष्ठ किंवा चारही नवरात्र अर्थात आश्विन पौष चैत्र आणि आषाढ या महिन्यामधील असणाऱ्या शुक्ल प्रतिपदेपासून तर शुक्ल नवमी पर्यंत हे पुराण आपण आपल्या जीवनामध्ये जर ऐकलं तर ते अतिशय पुण्यप्रद आहे, पावनप्रद आहे. आता या ठिकाणी आश्विन शुद्ध प्रतिपदा, ते आश्विन शुद्ध नवमी किंवा त्या ठिकाणी आश्विन शुद्ध दशमी असा जो असणारा जो कालखंड आहे, या असणाऱ्या नवरात्री आहेत. आणि या नवरात्रीमध्ये आपण हा जो श्रवण यज्ञ करतोय, आज ब्रह्मवृंदांच्या आणि असणाऱ्या त्या मार्गदर्शनाखाली, योगेश गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपण तिकडे यज्ञ करतो आहे. आणि त्या ठिकाणचा यज्ञ, या ठिकाणचा यज्ञ याची सुद्धा फलश्रुती सारखीच आहे. नाम जप यज्ञ बाधू न शके स्नादी कर्म, नामे पावन धर्मा धर्म, नाम परब्रह्म वेदार्थ. हा सुद्धा इथं हा सर्वेशाम यज्ञ चाललेला आहे. तिथं यजमान आहेत ते संकुचित, म्हणजे त्या ठिकाणचे असणारे अतिशय अल्प आहे. इथं व्यापक आहे, परंतु सर्वांना या यज्ञाने जीवनामध्ये पवित्रता प्राप्त होते. याचा काही महिमा मी उद्या सांगेल. परंतु या असणाऱ्या पुराणाचा परिणाम काय होतो, तर ज्या घरामध्ये हे पुराण सांगितलं जातं ते घर घर राहत नाही, ते तीर्थक्षेत्र होतं. ज्यांच्या इच्छा काही अपूर्ण असतात त्या पूर्ण होतात. आणि मग त्या इच्छाच्या पूर्तीसाठी या ठिकाणी ज्यांनी हे पुराण केलं त्यांची इच्छा पूर्ण झाली. याच्यासाठी या ठिकाणी एक इतिहास सुंदर पद्धतीने या ठिकाणी सांगितलेला आहे. तो इतिहास असा आहे की जेव्हा प्रसेनाच्या शोधासाठी आणि त्या ठिकाणी श्रीकृष्णाला जाऊन बराच कालखंड त्या ठिकाणी झालेला आहे, तेव्हा त्या ठिकाणी गोपाळ कृष्णाचे पिता वसुदेवजी महाराज हे काय झालेले आहेत तर चिंतित झालेले, त्यांना काळजी लागून राहिलेले आहेत. त्यावेळेस त्यांनी या ग्रंथाचं श्रवण केलं आणि कृष्ण भगवान परमात्मा हे यशस्वी होऊन आणि त्या ठिकाणी पुन्हा परत येत आहेत. या ठिकाणी द्वितीय अध्यायाला सुरुवात होते आहे. अथ द्वितीयोध्यायः ऋषयऊचुः वसुदेवो महाभाग कथं पुत्रमवाप्तवान् प्रसेन पुत्र कृष्णेन भ्रमतान्वेषित कथं विधिना केन कस्माच्च देवी भागवतं श्रुतं वसुदेवेन सुमते वदसूत कथामिमां श्रुतोवाच. सत्राजित भोजवंशीयो द्वारवत्यां सुखं वसन् सूर्यस्याराधने युक्तो भक्तस्य परमसखा. या ठिकाणी ऋषीने विचारला प्रसेन कोण होता, त्याच्या शोधासाठी आणि त्या ठिकाणी भगवंताला का जावं लागलं, त्यांची पुनर्भेट कशी झाली. आता तुमचं सुरू करा जसं असेल तसं. तर द्वारकी नगरीमध्ये सत्राजित नावाचा एक भोज वंशामधील सूर्योपासक त्या ठिकाणी राहत होता. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन सूर्याने आपल्या लोकांमध्ये नेऊन फिरून आणि एक दिव्य तेजस्वी अशा पद्धतीचा सेमंतक नावाचा मणी आणि त्याला ठिकाणी काय केलेला आहे प्रदान केलेला आहे. असो त्या ठिकाणी हा असणारा सेमंतक नावाचा जो मणी आहे तो त्याला त्या ठिकाणी प्रदान केला. ज्या घरामध्ये हा मणी असतो त्या ठिकाणी काय होतं, दुष्काळ वगैरे पडत नाही. आणि मग पुढे एकदा हा सत्राजित याने काय केलेला आहे तर हा मणी त्या ठिकाणी घेतला
आणि हा मणी घेतल्याच्या नंतर तो ज्यावेळेस त्याने आपल्या अंगावरती परिधान केला तो द्वारकेमध्ये येतो. त्याने सांगितलं सूर्य महाराज नाही तर या ठिकाणी सेमंतिक मणी आणि त्या ठिकाणी डोक्यावरती परिधान करून गळ्यात परिधान करून आणि हा सतराजित येतो आहे. पुढे या सतराजिताचा भाऊ प्रसेन काय करतो आहे तर तो दिव्य मणी त्या ठिकाणी घेऊन आणि शिकारीसाठी जातोय. शिकारीसाठी गेल्यानंतर एका परंतु पुढे मात्र सतराजिताने विचार केला की कोणी माझ्या भावाला मारलेला असावं. त्यावेळेस हळूहळू कुजबुज व्हायला लागली की गोपाल कृष्ण परमात्म्यानेच या ठिकाणी असणाऱ्या माझ्या भावाला त्या ठिकाणी मारलेला असावं. आणि म्हणून ही बातमी गोपाल कृष्णाच्या कानावरती जाते. तेव्हा गोपाल कृष्णाने विचार केला अरे आपल्यावरती हा आळ आलेला आहे. तो आळ आपल्याला घालवण्यासाठी आता काय करावं लागेल तर या मण्याचा शोध घ्यायला लागेल. म्हणून गोपाल कृष्ण परमात्मा काही आपल्या सैनिकांसह आणि त्या ठिकाणी रानावनामध्ये निघाले. निघाल्याच्या नंतर एका ठिकाणी त्यांना प्रसेन मरून पडलेला दिसला आणि पुढे पाहिल्याच्या नंतर तिथं एक वाघ सुद्धा मरून पडलेला होता. प्रसंग असा होता की त्या ठिकाणी मारू नको त्यांचं काम. त्या सिंहाला त्या ठिकाणी मारलं. सिंह त्या ठिकाणी मरून पडला आणि जामवंताने तो मणी घेतला. जामवंत महाराज आपल्या गुंफेमध्ये जातात आणि आपल्या गुंफेमध्ये गेल्याच्या नंतर ज्यावेळेस गोपाल कृष्णाने हा प्रकार पाहिला त्यावेळेस गोपाल कृष्ण परमात्मा त्या गुहेमध्ये काय करतायत प्रवेश करतात. बाकीचे सर्वजण त्या ठिकाणी थांबलेले. ज्यावेळेस गोपाल कृष्ण परमात्मा त्या मण्याच्या शोधामध्ये आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या असणाऱ्या अस्वलाधीश जांबवंताची कन्या जिचं नाव जांबवंती आहे किंवा त्या ठिकाणी अस्वलाधीश जांबवंताचा एक पुत्र आहे त्याच्या हातामध्ये तो मणी गोपाल कृष्ण परमात्म्याने पाहिला. तो मणी घेण्यासाठी गोपाल कृष्ण परमात्मा पुढे सरसावतात. एवढ्यामध्ये लहान मुलांना सांभाळणारी जी दाई होती ती मोठ्याने किंचाळलेली आहे. दाई किंचाळत नाही का? मला वाटतं आता ही किंचाळली बरोबर किंचाळली. चला महत्वाची गोष्ट अशी आहे की गोपाल कृष्ण परमात्म्याने त्या ठिकाणी तो मणी घेण्यासाठी पुढे सरसावले. दाई त्या ठिकाणी किंचाळली आणि म्हणून अश्वलाधीश जांबवंतजी महाराज आणि त्या ठिकाणी आलेले. जांबवंत महाराजांनी गोपाल कृष्ण परमात्म्याला पाहिलं का जांबवंत महाराज पाहिलं. आणि गोपाल कृष्ण परमात्म्याला पाहिल्यानंतर जांबवंतजी आणि गोपाल कृष्ण परमात्मा यांच्यामध्ये संग्राम सुरू झालेला आहे. सुरू करा. अरे काय युद्ध करा ना. वा वा. जांबवंत महाराजजी आणि गोपाल कृष्ण परमात्मा यांच्यामध्ये भयंकर युद्ध सुरू झाले. याच्यानंतर गोपाल कृष्ण परमात्मा जांबवंत हे एकमेकांबरोबर मल्लयुद्ध करतायत. मल्लयुद्ध या ठिकाणी असणाऱ्या मल्लयुद्धामध्ये जवळजवळ 27 दिवसाचा कालखंड या ठिकाणी निघून गेलेला आहे. अशा असणाऱ्या 27 दिवसाच्या युद्धामध्ये ते एकमेकांशी त्या ठिकाणी झुंजतायत. बाहेर असणारे जेवढे भगवान गोपाल कृष्ण परमात्म्याच्या सानिध्यामध्ये असणारे सैनिक आहेत त्यांनी पाहिलं की गोपाल कृष्ण परमात्म्याचं काहीतरी वाईट आणि त्या ठिकाणी झाले. बाकीचे सर्व निघून गेले. त्यावेळेस 27 दिवस या ठिकाणी युद्ध झालं आणि वसुदेवाच्या परिवारामध्ये युद्ध चाललं ना. बंधनात करून थकले का? वसुदेवाच्या राज परिवारावर एक प्रकारचा आणि त्या ठिकाणी आघात झालेला आहे. तेवढ्यामध्ये नारद मुनी वसुदेवाकडे येतात आणि वसुदेवाने आपली कैफियत त्या ठिकाणी नारदांना सांगितले. त्याच्यासाठी नारदाने या ठिकाणी युद्ध करणार.
वसुदेवजींना त्या ठिकाणी ऐकवली की नवरात्रीमध्ये तू नवरात्र पूर्ण त्या ठिकाणी अनुष्ठान कर. त्याचा परिणाम गोपाल कृष्ण परमात्मा लवकरच त्या ठिकाणी परत येतील. आता मात्र वसुदेवाने द्वारकेमध्ये चाललं तुमचं चाललंय, इकडे तुमचं चालू द्या. वसुदेवाने आणि त्या ठिकाणी नारदच्या सानिध्यामध्ये नवरात्राचं अनुष्ठान केलं. इकडे 27 दिवस युद्ध चाललं. भगवान गोपाल कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी जांबवंताशी युद्ध करतात. 27 दिवस झाले. भगवान गोपाल कृष्ण परमात्म्याने आणि त्या ठिकाणी जांबवंताला मारल्यानंतर भगवंत थकत नाही, परंतु जांबवताची गात्रे शिथिल झाली आणि शेवटी जांबवताने गोपाल कृष्ण परमात्म्याला ओळखलं आणि दोघांचं युद्ध थांबलं. हो, असो उभे राहतात. आता भांडू नका. या ठिकाणी जांबवताने गोपाल कृष्ण परमात्म्याला ओळखलं आणि ओळखल्याच्या नंतर दोघांना कळालं, जांबवंताला कळालं की जो गोपाल कृष्ण परमात्मा आहे तोच पूर्व अवतारामधला राम आहे. आणि मग मात्र दोघांनी एकमेकाला त्या ठिकाणी इथं वर्णन केलं नाही, पण कडकडून मिठी मारायला काही हरकत नाही, नाही का? म्हणजे तुमचा समेट झाला. असो त्या ठिकाणी गोपाल कृष्ण परमात्मा आणि जांबवंत या दोघांची भेट या ठिकाणी झाली. दोन अवताराची ओळख एकमेकाला झाली. आणि मग मात्र जांबवंताने आपली कन्या जांबवती या ठिकाणी आलेली. हो, ही जी असणारी आपली कन्या भगवा त्या ठिकाणी सेमंतक नावाचा जो काही मणी आहे तो दिव्य मणी तर त्या ठिकाणी गोपाल कृष्ण परमात्म्याच्या स्वाधीन केलाच. दिव्य मणी, तो बॅटरीचा दिव्य मणी. चला, तो गोपाल कृष्ण परमात्म्याला त्या ठिकाणी अर्पण केला. पण आपली असणारी जी कन्या, जिचं नाव त्या ठिकाणी काय आहे, ती जांबवती आहे. अशी सुंदर कन्या गोपाल कृष्ण परमात्म्याला आणि त्या ठिकाणी काय केलेले आहे, प्रदान केलेले. तनपुरे बाबांनी दिव्य सीमंतक मणी गोपाल कृष्ण परमात्म्याला आता ते स्वाधीन करतायत. आणि अशी असणारी आपली दिव्य कन्या जांबवती ती या ठिकाणी गोपाल कृष्ण परमात्म्याला देव केलेली आहे. नंतर त्यांचा विवाह होणार आहे, परंतु इथं लावायला काही हरकत नाही. आपल्याला जास्त काही करायचं नाही. यांनी पिढे पाठ आणलेले, परंतु असो एका पिढ्यावरती उभं करा गोपाल कृष्णाला आणि चौरंगावरती उभं करा. आपलं गोपाल कृष्ण परमात्मा चौरंगावरती उभे राहतील आणि आमची असणारी आई साहेब जांबवती आता तो उभाच राहिला नाही कधी, तर त्याला काय माहिती पिढ काय चौरंग, नाही का? आपले गोपाल कृष्ण परमात्मा आपल्याला 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी हा विवाह म्हणजे केवळ निमित्त मात्र, बरं का? निमित्त मात्र हा विवाह या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. आज हा सर्व देवी भागवत कथेचा परिणाम आहे. मला वाटतं या ठिकाणी ब्राह्मण सुद्धा बसलेले, नाही का? आपला हा ब्राह्मणाचा वरुणेंद्र रुद्र मरुदा स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः शुभमङ्गल वरमुक्ति कंकरतले वेणु करे कंकणं सर्वांगे हरिचन्दनं सुललिता कंठे जमुनावरी गोपाल श्री
सगळ्यांना आशीर्वाद देतील हे आशीर्वाद द्या दोघ जण. हा, या ठिकाणी भगवंताचे आशीर्वाद आपल्याला या ठिकाणी प्राप्त होत असतात. भगवान गोपालकृष्ण परमात्मा आणि जांबवती माता यांचा विवाह सोहळा, अर्थात त्या ठिकाणी आपल्या असणाऱ्या अस्वलाधीश जांबवंतांनी या ठिकाणी गोपालकृष्ण परमात्म्याला आपली कन्या जांबवती त्या ठिकाणी अर्पण केलेली आहे. असा सर्व सुंदर विवाह सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे. याच्यामध्ये मागे पुढे वगैरे सगळ्या गोष्टी या ठिकाणी पाहू नका. फक्त आपल्याला आपला एक आनंद या ठिकाणी घ्यायचा. आज उशीर झालेला होता आणि म्हणून आपण या ठिकाणी ही जी कथा आहे हिच्या 2 मिनिटात तिला पूर्णविराम देतोय. महत्वाची गोष्ट अशी आहे की या ठिकाणी श्रीमद देवी भागवताच्या अनुष्ठानाने वसुदेवाला पुन्हा त्या ठिकाणी गोपालकृष्ण परमात्म्याची भेट झाली. असा हा दिव्य प्रसंग आहे. आज त्यांना डायरेक्शन नसल्यामुळे त्यांची ही कथा त्यांच्या जास्त लक्षात आली नाही, परंतु तरी सुद्धा आपण ही कथा या ठिकाणी गोड मानून घेऊया. आज पंढरपुरात काय वाजत गाजत? बरं ठीक आहे, म्हणा भाऊ. पंढरपुरात काय वाजत गाजत किती हर्षाने नाचत देवाचं कॅसेट केल्यानंतर त्याचा व्हिडिओ व्हायरल करू नका बरं का. आमच्यावर संस्थेची काही जबाबदारी असते. आमच्या कथा कीर्तनामध्ये या ठिकाणी आपण गीतं म्हणत नाही, पण तुमच्या आनंदासाठी, कारण आम्ही संस्थेचे जबाबदार विद्यार्थी आहोत, याचा व्हिडिओ कुठं व्हायरल करू नका, ध्यानात ठेवा. चला, आपला फक्त आपण आनंद घेतोय, याच्यामधला फक्त एक आनंद आहे. याचा व्हिडिओ कुठं व्हायरल करायचा नाही, नाही का, कारण आमच्यावर संस्थेच्या काही जबाबदाऱ्या असतात. असो,
या ठिकाणी भगवान गोपाल कृष्ण परमात्म्याचा आणि जामवंतीसह त्या ठिकाणी विवाह थोडक्यात झाला. याचा अर्थ आस्वादी आपल्या जामवंताने त्या ठिकाणी असणारी जामवंती आपली जी कन्या आहेत ती त्या ठिकाणी गोपालकृष्णाला परत प्रदान केली आणि गोपालकृष्ण परमात्मा तो असणारा दिव्य समंतक मणी घेऊन आणि त्या ठिकाणी असणाऱ्या त्या जामवंतीला घेऊन आणि पुन्हा परत द्वारकेमध्ये आलेले आहे. हा सर्व श्रीमद देवी भागवत कथा महात्मा अनुष्ठानाचा हा परिणाम आहे. अर्थात नारदांनी ही कथा हिचं अनुष्ठान करण्यासाठी आणि त्या ठिकाणी वसुदेवाला सांगितलं. वसुदेवाने सुंदर पद्धतीनं या कथेचं नवरात्रीमध्ये अनुष्ठान केलं आणि भगवान गोपालकृष्ण परमात्मा परत आले. आज या ठिकाणी कथेची वेळ संपलेली आहे म्हणून कथेला आपण या ठिकाणी पूर्णविराम देऊ.